आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. काय हे काय विजय, मी कधीपासून तुझी वाट पाहते आणि तू मला टाळून निघून जातोयस. पण तू माझी वाट का पाहतेस? मी तर लहानपणापासूनच तुझी वाट पाहते. आता ती वाट पाहणं थांबवायची वेळ आली आहे ना. रस्ता सोड माझा आणि तुझ्या खोलीत जाऊन माझी वाट बघत असं थांबणं आता थांबवशील का प्लीज? ओ, शाब्दिक खेळ खेळतोयस तू. तुला माहितीये विजय, मी आज खूप छान स्वप्न पाहिलं की आपल्या दोघांचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं. तू तर फक्त स्वप्नच बघ, कारण स्वप्न बघायला कुणाचीही हरकत नसते. पण तू हे जे काही करतेस ना, रस्ता अडवून उभी असतेस, हे मला अजिबात नाही आवडत. विजय, तू इतका इनसेन्सिटिव्ह का आहेस रे? मी तुझ्या अशा वागण्याला दुजोरा दिला तर मी सेन्सिटिव्ह होईन? संजना, मला खूप कामं आहेत. साथ तर तुला द्यावीच लागेल, आणि तीही आयुष्यभर, कारण आपल्या पेरेंट्सनी एकमेकांना आपल्या लग्नाचं वचन दिलंय. माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये, समजलं? पण माझा आहे, आणि याच कारणामुळे मी माझ्या बाहुलीचं लग्न तुझ्या बाहुल्याशी लावलं होतं. ते तू कर, पण आयुष्य काही बाहुला बाहुलीचा खेळ नाहीये, आणि मी असा खेळ कधीच खेळलो नाहीये. खेळ तर केव्हाच सुरू झालाय मिस्टर विजय, आणि त्यात विजय संजनाचाच होणार. नमस्कार मंत्री साहेब. तू काय झालं मंत्री साहेब? मला पाहून इतकं दचकायला काय झालं? सरपंच साहेबांशी बोलून 1 तासही झाला नाही आणि तू असा अचानक येऊन धडकलास. असो, जाऊ दे. उभा कायस, बस ना. मी तेच विचारायला आलोय, तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं? तुम्ही त्यांना काही सांगितलं तर नाही ना? ते सगळं काही खपून घेतील, पण ही गोष्ट नाही. मी इतका मूर्ख नाहीये की सरपंच साहेबांना सगळं गुपित सांगेन. हो, चुकून देखील बोलू नका. तो आला होता. कोण? तोच माणिक. पैसे मागायला आला होता. अजून त्याचं पोट नाही भरलाय. आणखी किती पैसे हवेत त्याला? बिचारा गरजवंत माणूस आहे, खूप कामाचा माणूस आहे. देऊन टाक थोडे पैसे, त्यात काय. काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही जेवढे पैसे सांगितले होते तेवढे देऊन झालेत. आता कुठून आणू? जमीन खणू का? सरपंच साहेबांच्या घरात पैशांची कमतरता नाहीये की त्या माणिकला पैसे देण्यासाठी जमीन खणावी लागेल. मंत्री साहेब, जेवढी रक्कम ठरली होती तेवढी रक्कम दिली आहे, आणि तुम्ही सांगितलं होतं की काम झाल्यावर तो माणिक या गावातून निघून जाईल. अरे, तो तर इथला स्थानिक माणूस आहे. दुसरीकडे का म्हणून जाईल? इथेच राहील ना. तुम्ही तुमच्या बोलीपासून फिरताय मंत्री साहेब. तुमच्या सांगण्यावरून त्याच्यावर भरोसा केला आणि हे काम सोपवलं. विक्की, विधानसभेची निवडणूक आली आहे. मला आता कुठल्याही लफड्यात पडायचं नाहीये. मंत्री साहेब, पण तो अशा प्रकारे माझ्या घरी नाही येऊ शकत. तुम्ही त्याला समजावून सांगा. मी का समज देऊ? तूच काम करवून घेतलेस त्याच्याकडून. ही सगळी जबाबदारी तुझीच आहे. तूच त्याला समजाव. पण फक्त माझ्या एकट्याचं?
माझं या कामाशी काही देणं घेणं नाहीये. जे काही करायचंय तुलाच करायचंय, माझा काही एक संबंध नाहीये. तुम्ही हात झटकताय, हे बरोबर नाहीये. तुमच्या का सांगण्यावर केलंस तू माझ्या सांगण्यावरून? जर मी तुला म्हणालो विहिरीत उडी मार म्हणून, तर उडी मारशील? निखाऱ्यांवरून चालायला सांगेन, चालशील तू? का केलंस तू माझ्या सांगण्यावरून? मॅडम नमस्कार. मॅडम हे धरमपूर गावचे उपसरपंच आहेत, रघु. तुम्हाला भेटायला आलेत. मालतीताईनंतर त्यांचा कार्यभार हेच सांभाळत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार, बसा. बोला, काय काम काढलं? जेव्हापासून तुम्ही आला आहात तेव्हापासून तुमची भेटच झाली नाही. तेव्हा म्हटलं तुम्हाला येऊन भेटावं. दर्शन घेऊन झालं असेल तर कामाचं बोलूया. हो. मॅडम, आमच्या धरमपूर ग्रामपंचायतीकडून एक छोटासा नजराणा. मला लाच द्यायचा प्रयत्न करताय का? अहो नाही हो मॅडम, तुमचा गैरसमज होतोय. जेव्हा देवळात आपण जातो तेव्हा प्रसाद घेऊनच जातो ना, आणि आमच्यासाठी तर तुम्ही देवाप्रमाणेच आहात ना. तुमची हिम्मत कशी झाली मला लाच देण्याची? हा, मी एक पब्लिक सर्वंट आहे आणि माझ्यासाठी माझं कामच माझी पूजा आहे. आणि तुमच्या पूजेला नैवेद्य दाखवणं आमचं कर्तव्य आहे, म्हणून मी विचार केला. अच्छा, तर हा धर्म आहे तुमचा? लोकांना बेईमान बनवणं, देशभर भ्रष्टाचार पसरवणं. तुम्ही लोक एखाद्याला तरी त्याचं काम इमानदारीने करू द्याल की नाही? मॅडम, मला असं म्हणायचं नव्हतं, पण लोक असं म्हणतात की अधिकाऱ्यांना नजराणा हवाच असतो. मॅडम, तेवढ्यासाठीच त्याचा मोबदला म्हणून. इतर अधिकारी घेत असतील मोबदला, मी नाही घेत. सगळ्यांना एका स्तरातून तोलणं बंद करा आता तरी. आता तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली ना तर आयुष्यभर जेलमध्ये सडत राहाल तुम्ही. मॅडम, असं करू नका, नाहीतर अनर्थ होईल. माझी फार लहान मुलं आहेत हो. जर माझ्या बायकोला हे कळलं तर ती लाजेने माझ्या मुलांना घेऊन ना आत्महत्या करेल. अच्छा, मुलांची इतकी काळजी आहे तुम्हाला? मग काय शिकवण देणार मुलांना, की लाच कशी द्यायची असते किंवा भ्रष्टाचार कसा करायचा? मॅडम, मी मुलांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहिती नव्हतं. सगळं अजाणतेपणे घडलं. वाह, पाकिट आणलं तुम्ही, पैसे देताय तुम्ही, आणि तरी अजाणतेपणी झालं. हे बघा, मला काहीच माहिती नाही. हे जे पैशांचं पाकिट आहे ना, ते बीडीओ साहेबांनी दिलं होतं. मॅडम, मी अगदीच नवखा आहे हो. या सरकारी कामकाजाबद्दल मला काहीच माहिती नाहीये. बीडीओ, असं सगळं आहे तर. हो मॅडम, अगदी आईची शपथ, माझ्या मुलांची शपथ, मला हे जे पाकिट आहे ना ते बीडीओ साहेबांनीच दिलं होतं. ठीक आहे, तुम्ही निघा आता आणि ते पाकिटही घेऊन जा. आणि जर पुढच्या खेपेला अशी चूक केलीत ना तर पोलिसात देईन उचलते. मॅडम, हे जे काही घडलेलं आहे ना ते अजाणतेपणे घडलंय. मला तुम्ही माफ करा. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा इथून. नमस्कार. हा पांढरा रंग अजिबात शोभत नाही तुला. पूर्वी कशी एखाद्या फुलपखरासारखी बागडायचीस, आता हा उदास चेहरा अजिबात शोभत नाही तुला. आता हा उदासपणा तेव्हाच जाईल चंदा, जेव्हा आईच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल. पण कधी विचार केलास काकूंना तुला या अवस्थेत बघून किती दुःख होत असेल? जरा त्यांचाही विचार कर. नाही चंदा, आईला या गोष्टीचा त्रास होत असेल की तिचे मारेकरी आजही मोकाट हिंडतायत. ते मारेकरी कधीच सुखात नाही राहणार. पण तू का तुझ्या आयुष्याचा असा बेरंग केलायस? बेरंग करत नाहीये ग, काही दिवसांसाठी उतरवून ठेवलाय. ज्या दिवशी माझा पण पूर्ण होईल ना, परत धारण करेन मी. वाट पाहते मी, न्याय मिळण्याची वाट पाहते. हो, बरोबर बोलतेस. न्यायावरून आठवलं,
विजयदादा भेटले होते मला विचारत होते तुझ्याबद्दल. पुरे झालं चंदा. माझ्यासमोर त्या माणसाचं नाव नको घेऊस. तू कदाचित विसरतेस, तो सुद्धा त्याच कुटुंबातला सदस्य आहे ज्यांनी माझ्या आईचा खून केलाय. पण यात विजयदादांचा काहीच दोष नाहीये. मान्य आहे की दोषी त्यांच्याच घरातला आहे, पण ते निर्दोष आहेत ना. कोणी निर्दोष नाहीये. ते सगळे एकाच माळेचे मणी आहेत. निर्दोष म्हणे. नाही भारती, विकी आणि विजयदादांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काही फरक नाहीये. एक अपराध करतो आणि दुसऱ्या चांगुलपणाचा आवाडून ते निस्तरतो. फक्त हाच फरक आहे. तू कदाचित विसरतेस की दोघेही शंकर सिंगचीच मुलं आहेत. हो, पण या लढाईत ते तुझ्या बाजूने आहेत. सांगत होते की जो तुझा पण आहे तोच त्यांचाही पण आहे. त्यांनाही काकूच्या मारेकऱ्यांना पकडून द्यायचंय. पकडून द्यायचंच आहे तर मग पकडत का नाहीयेत? सांग त्यांना पकडून द्यायला. ती त्यांच्या घरची बाब आहे ना, मग यात थोडा वेळ लागणारच. पण ते आपल्या बरोबर आहेत. ते खरंच खूप प्रामाणिक आहेत. मग मी काय करू? फक्त त्यांचा असा तिरस्कार करणं बंद कर प्लीज. त्यांचं कुटुंब एका जागी आणि ते एका जागी. एखाद्याचा विनाकारण इतका तिरस्कार करणं बरं नाही. तू त्यांची इतकी बाजू का घेतेस? हे बघ भारती, तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, सगळ्यात प्रिय. आणि ते मला भावासारखे आहेत. आणि तुम्हा दोघांना जेव्हा त्रास होतो तेव्हा मलाही त्याचा त्रास होतो. हे बघ चंदा, मी तुला एक गोष्ट सांगते. तू या सगळ्यापासून दूरच राहा. ठीक आहे. पाकने भारताला दिलं ठोस कार्यवाहीचे आश्वासन. नुसतंच आश्वासन देत राहतात भाऊ, काही करत तर नाही. सय्यद भाई, हा? आज जमीन खणली. आपल्या गावाची अवस्था सुद्धा तशीच झाली आहे. एक काम करायला जावं तर दुसरं अडतं, दुसरं करायला जावं तर तिसरं अडतं. नाही नाही पंडितजी, यावेळेस मला खात्री आहे की दिवस पालटतील. काय भारतीने होकार दिला? सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे? आता हे तर मला अजून नाही माहित की भारती त्याने होकार दिलाय की नाही. ते तर बाबूलालच सांगू शकतात. मग कसं काय बोलतोयस? जर काहीच निश्चित नाही तर मग गॅरंटी कसली? नव्या SDM मॅडम आल्यामुळे आशा वाटते. आणि ऐकलंय खूपच इमानदार आहेत. काय बोलतोयस? हो. हे बेस्ट आहे. कोणत्या गोष्टीवर चर्चा चालली आहे सय्यद भाई? काय रे, एकतर सकाळपासून आत्ता उगवलास आणि आल्या आल्या लगेच नाक खुपसायला लागलास. जर माझ्या येण्याने इतका त्रास होतोय तुला, माझ्या बोलण्याचा त्रास होतोय, तर मी चालताच होतो कसा? अरे नाही नाही, तू चिडलासच एकदम. अरे थांब ना जरा, पंडित तर मस्करी करत होता. मी तुझ्यासाठी चहा मागवतो. अरे लाला, जरा चहा घेऊन ये रे. 2-3 आण. हा हा, बस निवांत, चहा घे आणि सांग. आणि बोल, काय चाललंय तुझं? अरे तुला तर लगेच राग येतो. आम्ही बोलत होतो नव्या SDM बद्दल. अरे ती तर खूपच कडक बाई आहे. आता कोणाचीही डाळ शिजू देणार नाही ती. हा, आता सगळी कामं कायद्यानुसारच होणार, समजलं? असं तुला कसं माहित? अरे मला नाही तर कोणाला माहित असणार? मला सगळी खबर असते. काल माझी SDMच्या शिपायाशी बोलणी झाली. मी बघितलं तर शेतकी केंद्रावरची सगळी कामं कशी पटापट होत आहेत. आणि पूर्वी जायचो तर टाळ असायचं. अरे अगदी बरोबर बोलतोयस बघ. व्हिडिओ साहेबांची तर हालत खराब झाली आहे. प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड, प्रत्येक बाबीची नोंद. आणि तिने बजावलंय की तिला प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट हवाय. असं तरी हल्ली रोज चक्रा मारतायत SDM मॅडम. असं एक दिवस मी मागच्या तळ्यापाशी उभा होतो. तिथे BDO साहेब आले परीक्षण करायला. तळ्याचं जे खोदकाम अर्धवट पडलं होतं ना, ते आता परत सुरू करतील बहुतेक. आतल्या गोटातली खबर सांगतो. मंत्रीजींना सुद्धा खूप खडे बोल सुनावलेत. संपूर्ण हिस्ट्री लिहून आणली आहे मंत्रीजींची. आता काय उत्तर देणार आहेत मंत्री साहेब? अहो ते तर सगळा सरकारी पैसा खाऊन बसलेत. अरे जे गरिबांचे पैसे हडप करून बसलेत, मग त्याचा हिशोब तर करावाच लागणार ना, की नाही करावा लागणार? हा? सोडणार नाही ती. खूपच निर्भीड आहे ती नवी SDM. निर्भीड? अरे निर्भीड बरोबर डोकेबाज सुद्धा आहे. हा, चला मित्रांनो, उशिरा का होईना पण आशेचा किरण तर दिसू लागलाय. आता आपल्या पण धरमपूर गावची हालत जरा सुधरेल. अल्लाह सर्व काही ठीक करेल. अहो फक्त तुम्ही पैसे वेळेवर पाठवा, तुमची बाकीची कामं सुद्धा होतील. काय रे, तुला बोललो होतो ना इथे येऊ नको म्हणून? आता तुम्हीच जेव्हा येत नाही म्हणल्यावर
मला तर यावंच लागेल ना. माझ्याकडं दुसरा काही रस्ताच उरला नाहीये. सारखा सारखा इथे येऊन का मला आयुष्यातून उठवायला बघतोयस तू? अरे आयुष्यातून तर आता माझी उठायची वेळ आलीये तुमचं काम केल्यापासून. ना मला घराच्या बाहेर पडतायत ना घरात बसून राहतायत. सांगा कुठं जायचं मी? मी सांगितलं होतं ना, हे गाव सोडून निघून जा. मग जात का नाहीयेस? वा वा विकी साहेब, एकतर मी तुमच्यासाठी काम करायचं, एवढी मोठी जोखीम पत्करायची, तलवार 24 तास माझ्या डोक्यावर लटकते, आणि तुम्ही मला सल्ले देताय मी गाव सोडून जाण्याचे. बरोबर सांगतोय. आणि ह्यातच आपल्या दोघांचं भलं आहे. नाहीतर एक दिवशी दोघांची मान आवडली जाईल. आजकाल तसेही वारे माझ्या विरुद्ध फिरतायत. नवी SDM आली आहे ना, खूपच कडक आहे. एवढीशी जरी बातमी लीक झाली तर तू तुरुंगात खडी फोडताना दिसशील, कळलं? मीच का एकट्याने म्हणून खडी फोडायची का? विचार करा, जर मी बुडणार असेन तर मित्रा तुला सोबत घेऊन बुडेन. काय आंडू पांडू समजला काय? काम करायच्या आधी कुठलाही कायदा नाही, आणि आत्ता कुठून आला? काय सांगायचंय? कशाला संकट ओढवून घेतोस तू? संकट तर ओढवून घेतलंच आहे, पण मला तर एवढीच काळजी लागून राहिली आहे की मी ना घरचा राहणार आहे ना दारचा. अजून एक पैसाही दिला नाहीत म्हणजे जेलमध्ये पण जायचं, आणि पदरात 1 रुपयाही नाही. नाही, हे समजा नाही चालायचं. पैसा पैसा पैसा. तुला 1000दा सांगितलं ना की जेव्हा पैसा येईल तेव्हा तुझ्याकडे पाठवून देईन. नाही, मला आत्ताच पैसे पाहिजेत, नाहीतर महागात पडेल तुम्हाला विकीराव. अच्छा ठीक आहे, आज रात्री भेट देवळा मागे. करतो तुझे सगळेच हिशोब चुकते. नक्की? मला वचन मोडणं आवडत नाही. हो हो नक्की. आता जा इथून. ठीक आहे, आता तरी निघतोय, पण भेटा देवळाच्या मागे. मॅडम, BDO साहेब आले आहेत. पाठवा त्यांना आत. बरं. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज कोणता नजराणा आणलाय BDO साहेब? मॅडम मॅडम हे काय बोलताय तुम्ही? मी अशी चूक कशी काय करू शकतो? तुम्ही स्वतः नाही करू शकत, दुसऱ्यांकरवी लाच तर पाठवू शकता ना. तुम्ही स्वतः तर नाचलेले आहातच, पण तुमच्या बरोबर त्या बिचाऱ्या भाबड्या रघुलाही तसंच नाचवू बघताय का? तुम्ही त्याला तुमचं प्यादं बनवून आपलं घोडं दामटवायला बघताय, सांगा मला. मॅडम तो खोटं बोलतोय. मी अशी चूक कशी काय करेन बरं? तो शपथ घेत होता त्याच्या अख्ख्या कुटुंबाची, आणि गावातल्या माणसासाठी आपल्या माणसांची शपथ काय असते हे तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न नका करू. मला माहितीये तो खोटं नव्हता बोलत. तुम्ही त्याच्या निरागसपणाचा पुरेपूर फायदा उठवायचं ठरवलं. मॅडम तो निरागस नाहीये, तो तर खूपच पोहोचलेला गडी आहे मॅडम. आणि तुम्ही कुठे पोहोचला आहात हे साफ लिहिलंय या फाईल मध्ये. मॅडम तुम्ही त्यात बघू शकता की मी किती निष्ठेने काम केलंय ते. याला निष्ठेने काम करणं म्हणता तुम्ही? हा, असं असतं का निष्ठेने काम करणं? खणाई भारीवाची ठेकेदारी कुणाला दिली गेलीये, तिथे नेमकं काय चाललंय आणि किती लुटालूट चाललीये सगळं लिहिलंय या फाईल मध्ये. मॅडम ह्यापेक्षा कमीचं टेंडर आलंच नव्हतं. पुन्हा खोटं बोलताय तुम्ही. आणखी किती खोटं बोलाल तुम्ही नार्वेकर? याच्या खालचे सुद्धा टेंडर आले होते, पण ते दाबून टाकण्यात आले जेणेकरून तुम्ही आणि ठेकेदार आपली तुंबडी भरू शकाल. इतकंच नाही तर आरोग्य खात्याने जी औषधं पाठवली होती तीही विकून खाल्लीत. एकही औषध आरोग्य केंद्रावर पोहोचलंच नाही. पण हा तर आरोग्य केंद्राचा प्रश्न आहे ना मॅडम. पण गावापर्यंत औषधं पोहोचावीत ही तुमची जबाबदारी आहे. तेवढ्यासाठी BDO असतो जो आपल्या ब्लॉक मध्ये चालवण्यात येणाऱ्या योजना योग्य प्रकारे लागू करून घेतो. पण तुम्ही हे तेव्हाच करू शकाल ना
जेव्हा तुम्हाला तुमची झोळी भरण्यापासून फुरसत मिळेल. मॅडम माझं ऐकून तरी घ्या ना. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये मिस्टर नार्वेकर. तुमच्या विरुद्ध चौकशीचे आदेश मी आधीच दिलेत. मॅडम हे काय करताय तुम्ही मॅडम? तेच करते जे तुमच्यासारख्या लोकांबरोबर करायला हवं नार्वेकर. तुमच्यासारख्या करप्ट लोकांविरुद्ध मी मोहीम सुरू केली आहे. या डिपार्टमेंटची सगळी घाण साफ करायची आहे मला. जोवर चौकशीचे रिपोर्ट येत नाहीत तोवर तुम्हाला सस्पेंड करण्यात आले. हे घ्या तुमचं सस्पेन्शन लेटर. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व